शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे। आज देशातील महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीनं देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत। महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नरत असते आणि हेच ध्येय नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे। माविम अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातील वाळुंज इथं 2010 साली असंच एक केंद्र स्थापन करण्यात आले। सावित्रीबाई फुले तेजस्विनी कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटर 100% महिलांची संस्था 20 गावातील 302 बचत गटांच्या माध्यमातून 3320 सदस्य महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत आणि या महिलाच या संस्थेच्या भागधारक आहेत। CMRC द्वारा विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात। या अंतर्गत शाश्वत उपजीविका, बाजारपेठ पोहोच, कौशल्य विकास आणि उद्योगावरील सामूहिक मालकी या बाबींच्या संज्ञानासाठी CMRC महिलांना आरोग्य, आर्थिक समावेशन, नेतृत्व विकास, उद्योजकता आणि सामुदायिक सहभाग यासाठी प्रशिक्षण देते। शेतकऱ्याने काबाड कष्ट करून उत्पादित केलेल्या पिकाला योग्य तो मूल्यभाव मिळावा, उत्पादनाची मूल्य साखळी बळकट व्हावी यासाठी शेतकऱ्यांना पुरेसं भांडवल आणि वित्तपुरवठा करणं तसंच उत्पादित शेतीमालास चांगली बाजारपेठ आणि योग्य दर मिळवून देणं या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र सरकारनं राज्यात आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं तसंच सहकार व पणन विभागाच्या मदतीनं महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट हा अभिनव उपक्रम सुरू केला। CMRC वाळुंज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील परिसरात मिरची पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती। मोठ्या प्रमाणात आलेल्या पिकाची साठवणूक करणे, प्रक्रिया करणे आणि बाजारपेठ मिळवणे याबाबत असणाऱ्या अडचणींमुळे आणि अभावांमुळे होणाऱ्या तोट्यामुळे शेतकरी हतबल झाले होते। ही परिस्थिती बदलण्यासाठी काढणी पश्चात पीक संवर्धन आणि मूल्यवर्धन व्हावे यासाठी गरज होती ती एका सक्षम प्रक्रिया उद्योगाची आणि या कामी सावित्रीबाई फुले तेजस्विनी कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटरला अत्यंत उपयुक्त अशी मदत मिळाली ती महाराष्ट्र सरकारच्या मॅग्नेट प्रकल्पाची। संस्थेने लाल मिरची आणि हिरवी मिरची प्रक्रिया प्रकल्पासाठी मॅग्नेटकडे अर्ज केला। मॅग्नेट प्रकल्प केवळ अनुदान देत नाही तर उद्योग सक्षमपणे चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि विक्री व्यवस्थापनाचे कौशल्यही देते। मार्च 2023 मध्ये सावित्रीबाई फुले तेजस्विनी कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटरच्या मिरची प्रक्रिया उद्योगाला मान्यता मिळाली। आपण CMRC मार्फत 1 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी सादर केला होता, तर मॅग्नेट कार्यालयाने 78,83,000चा प्रस्ताव मंजूर झाला। 34,42,000 अनुदान आम्हाला या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। आपण आज 5,000 स्क्वेअर फूटमध्ये 2,500 बांधकाम आणि ऑटोमॅटिक मशिनरी या ठिकाणी उपलब्ध आणलेली आहे। मॅग्नेटकडून मिळालेल्या सहाय्यातून तुर्काबाद, खराडी येथील प्रकल्पात 30 मेट्रिक टन क्षमतेची कोल्ड स्टोरेज सुविधा आणि प्रति तास 200 किलो क्षमतेची मिरची प्रक्रिया यंत्रणा उभी राहिली। या प्रक्रिया उद्योगामुळे मिरची उत्पादनाची मुबलक प्रमाणात साठवणूक करणे, स्थानिक पातळीवर प्रक्रिया करणे आणि अधिक चांगल्या बाजारपेठांपर्यंत उत्पादन पोहोचवणे सहज शक्य झाले आहे। काढणी पश्चात होणारे पिकांचे नुकसान टाळणे, उत्पादनाला योग्य दर मिळणे आणि मूल्यवर्धन तसेच विपणनावर महिलांचे नियंत्रण अधिक प्रबळ करणे हे या उद्योगामुळे शक्य झाले आहे। अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज याची सुरुवात जरी आपल्याला 5-25 महिलांमधून दिसेल, पण पुढे भविष्यात आपण 150 महिलांपर्यंत सगळ्यात जास्तीत जास्त महिलांना या कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। पंचक्रोशीतील 5 ते 6 गावातून शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली जाते। शेतकरी शेतातील लाल मिरची तोडणी केल्यानंतर मिरची प्रक्रिया केंद्रावर घेऊन येतात। प्रक्रिया केंद्राचे कर्मचारी या मिरचीचे वजन काट्यावर वजन करतात आणि ठरलेल्या बाजारभावानुसार पावती देऊन शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला दिला जातो। त्यानंतर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या या मिरचीची कोल्ड स्टोरेज मध्ये साठवणूक केली जाते। आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया करण्याआधी ही मिरची कोल्ड स्टोरेज मधून बाहेर काढली जाते आणि त्यानंतर बॅच रोस्टर ड्रायर मशीन मध्ये घालून त्यातली आर्द्रता पूर्णपणे काढली जाते।
पुढील टप्पा असतो या मिरच्यांचे मशिनीद्वारे ग्रेडिंग करण्याचा. आणि अंतिमतः प्रक्रिया केंद्रात या मिरच्यांची पावडर केली जाते. विशेष म्हणजे कोणतेही केमिकल किंवा कृत्रिम रंग न मिसळता ही पावडर तयार केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार या मिरची पावडरचे विविध वजनांचे आकर्षक असे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग केले जाते. तत्पश्चात विक्री करता ही प्रक्रिया केंद्रातून तयार झालेली मिरची पावडर विविध बाजारपेठांमध्ये पाठवली जाते. आम्हाला वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्या जाते. महिलांचं हेमोग्लोबिन चेक केलं जातं. त्याचे वेगळे शिबिर घेतले जातात. मॅग्नेटच्या ट्रेनिंगमुळे आम्हाला स्वावलंबी आम्ही झालेलो आहे. आम्हाला घरामध्ये किंमत नव्हती. ही किंमत आम्हाला फक्त मॅग्नेट आणि सीमारसी यांच्यामार्फतच आम्हाला मिळालेले आहे. आणि त्यांचे खूप आभारी आहे की त्यांनी हा प्रकल्प तुर्काबादी इथं आयोजित करून आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत सुरू झालेला सावित्रीबाई फुले तेजस्विनी कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटरचा हा शेतीपूरक असा मिरची प्रक्रिया उद्योग म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे. महिला एकत्रित येऊन मॅग्नेट सारख्या प्रकल्पांच्या मदतीनं आपला विकास साधू शकतात आणि एक सक्षम उद्योग उभारू शकतात याची प्रचिती या निमित्तानं येते. स्वतः सोबत देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या या महिलांच्या जिद्दीला सलाम.